MST CET ची तयारी करणाऱ्या इयत्ता 12वी मधील विद्यार्थ्यांसाठी आणि ड्रॉपर विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओमध्ये काही अडचण असेल किंवा कुठल्या गोष्टी समजल्या नाहीत तर कमेंट्स मध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटला आन्सर केलं जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटत असतं की आपण ज्या एक्झामची तयारी करतोय त्या एक्झाम मध्ये आपण खूप चांगला रँक आणावा, खूप चांगले मार्क्स आपल्याला मिळावेत आणि त्यासाठी तो तयारी करत असतो. पण त्या तयारीसोबत त्याला एक जोड पाहिजे, ती म्हणजे चांगल्या टेस्ट सिरीजची. बूस्टर टेस्ट सिरीज बद्दल जर सांगायचं झालं तर मागील 3 वर्षांपासून सातत्याने चांगले इंजिनियर्स आणि चांगले डॉक्टर्स घडवणारी ही बूस्टर टेस्ट सिरीज आहे. MST CET मधून चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहेत. त्यामुळे बूस्टर टेस्ट सिरीज मध्ये अत्यंत विचारपूर्वक प्लॅन केलेली ही टेस्ट सिरीज आहे आणि या टेस्ट सिरीज मधून 2025च्या MST CET आणि JEE एक्झाम मधून जवळपास 170 इंजिनियर्स घडलेले आहेत. त्यामुळे बूस्टर टेस्ट सिरीज बद्दल टाइम टेबल बद्दल जर सांगायचं झालं तर ही टेस्ट सिरीज चालू होते 11 नोव्हेंबर पासून. 11 नोव्हेंबर पासून प्रत्येक 2 टेस्ट मध्ये 2 दिवसांचा गॅप आहे. एका टेस्टला जवळपास 2 चॅप्टर्स फिजिक्स, 2 केमिस्ट्री आणि 2 मॅथमॅटिक्सचे चॅप्टर राहतील. या टेस्ट मध्ये प्रत्येक 3 टेस्ट म्हणजे चॅप्टर वाईज टेस्ट झाल्यानंतर प्रत्येक 2 टेस्ट मध्ये 2 दिवसांचा गॅप आहे आणि 3 टेस्ट चॅप्टर वाईज झाल्यानंतर एक ग्रँड टेस्ट आहे. म्हणजे पहिल्या 3 टेस्ट मध्ये जर विद्यार्थ्यांचे काही डाऊट्स असतील, काही चुका झाल्या असतील, त्या चुका त्यांना मिनिमाइज करता येतात आणि नंतर परत तेवढ्याच चॅप्टरवर पुन्हा एकदा टेस्ट देता येते आणि स्वतःला टेस्ट करता येतं की या टेस्ट मध्ये माझी त्या चॅप्टरची तयारी कुठपर्यंत आलेली आहे. म्हणजे काही चॅप्टर वाईज टेस्ट दिल्यानंतर परत एकदा ग्रँड टेस्ट द्या, परत त्या चॅप्टरची अजून सखोल तयारी करा, डाऊट्स इलिमिनेट करा आणि हळूहळू पुढे जा. असा 11th आणि 12th असे मिळून जवळपास 4 ग्रँड टेस्ट मध्ये टोटल 11th आणि 12th चा सिलेबस कव्हर केलेला आहे. या टेस्ट मध्ये प्रत्येक 2 टेस्ट मध्ये 2 दिवसाचा गॅप असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक चॅप्टर चांगला तयारी करता येतो, त्यामध्ये क्वेश्चन सोडवता येतात. जर टेस्ट सिरीज बद्दल बोलायचं झालं की टेस्ट सिरीजची तयारी कशी करायची त्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. पण या टेस्ट सिरीज मध्ये या 2 टेस्ट मध्ये जो 2 दिवसाचा गॅप मिळतोय त्यामध्ये तुम्हाला फक्त 2 फिजिक्स, 2 केमिस्ट्री आणि 2 मॅथ्सचे चॅप्टर तयार करायचे आहेत. त्यामुळे एक रॅपिड रिव्हिजन आणि त्याला जोड असली पाहिजे MCQ सॉल्व्ह करण्याची. कारण MCQ जर विद्यार्थ्याने बिफोर टेस्ट सॉल्व्ह केले तर त्याचा टेस्ट मधला क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा स्पीड चांगला राहतो. त्यामुळे वेळेची कमतरता तुम्हाला कुठेच जाणवत नाही. ऍक्च्युअल MST CET मध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न असतात त्याच पद्धतीचे पेपर्स या टेस्ट सिरीज मध्ये डिझाईन केलेले असतात. त्यामुळे या टेस्ट सिरीज देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सक्सेस रेशो खूप जास्त आहे. तर 4 ग्रँड टेस्ट मध्ये टोटल 11वी प्लस 12वीचा सिलेबस कंप्लीट होतो. कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा 11वीवर एक कंप्लीट टेस्ट आणि नंतर 12वीवर कंप्लीट एक टेस्ट. जेवढे चॅप्टर्स MST CET मध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्याच चॅप्टरवर टेस्ट राहणार आहे. त्यानंतर 13 जानेवारी पर्यंत जवळपास 5 FSTs फुल सिलेबस टेस्ट होणार आहेत. जर विद्यार्थ्यांची डिमांड असेल तर ह्या 13 जानेवारी पासून तर बोर्डच्या परीक्षेच्या अगोदरपर्यंत अजून सरप्राईज टेस्ट त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील. या टेस्ट सिरीजला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सिरियसली प्रिपेअर करून त्यांचे डाऊट्स इलिमिनेट केले, टेस्टच्या प्रत्येक पेपरची चांगली तयारी केलेली आहे, ते विद्यार्थी खूप चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळे आम्ही साकार टीम प्रत्येक क्वेश्चन काढत असताना काळजी घेतो, प्रत्येक पेपर घेताना काळजी घेतो आणि ऍक्च्युअल एक्झाम सारखे एन्व्हायरमेंट तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये भेटत असतं. त्यामुळे लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन करा. टेस्ट सिरीज बद्दल अजून डिटेल माहितीसाठी खाली जे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत आणि लिंक दिलेले आहेत त्याला क्लिक करा. सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल. थँक्यू.